चला तर मैत्रिणींनो, खमंग मुरमुरे कसे बनवायचे ते बघूया। येथे अर्धा किलो दगडी मुरमुरे मी घेतले आहे। प्रत्येकी 1 वाटी शेंगदाणे फुटाणे, प्रत्येकी 1 टेबलस्पून जिरेपूड धणेपूड, 1 ते 1.5 टेबलस्पून लाल तिखट, मोहरी जिरे हळद, चवीपुरते मीठ। सोबतच 10 ते 15 लसूण पाकळी, 5 ते 6 लाल सुकी मिरची। लसूण पाकळीचे पातळ काप करून घेतले आहे। सोबतच कोथिंबीर बारीक कट करून घेतली आहे। आता मंद आचेवर कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल व 1 टीस्पून हळद घालून मुरमुरे 5 ते 6 मिनिटे रोस्ट करून घेऊ। पाच ते 6 मिनिटानंतर मुरमुरे छान रोस्ट होतात। बोटांच्या साहाय्याने मुरमुरे दाबून पाडल्यानंतर क्रंचीनेस ओळखू येतो। रोस्ट झालेले मुरमुरे बाजूला काढून घेऊया। मंद आचेवर कढईमध्ये 2 पळी तेल घालावे। तेल तापल्यावर मोहरी घालावी। त्यानंतर शेंगदाणे घालून 2 ते 3 मिनिटे फ्राय होऊ देऊ। त्यानंतर फुटाणे घालू आणि फ्राय करून घेऊ। कढईतच शेंगदाणे व फुटाणे बाजूला करून त्यामध्ये लसूणाचे काप घालू व फ्राय करून घेऊ। मंद आचेवर लसूण हळूहळू लालसर होतो त्यामध्ये कढीपत्ता घालू। त्यानंतर कोथिंबीर घालू। कढीपत्ता व कोथिंबीर दोन्ही छान फ्राय करून घेऊ। लाल सुकी मिरची घालून फ्राय करून घेऊ। थोडंसं जिरे घालू। मंद आचेवर सर्व जिन्नस सतत फिरवत राहिल्याने ते जळणार नाहीत व सुगंध दरवळायला लागेल। तसंच जिरेपूड धनेपूड लाल तिखट हळद घालू। यानंतर चवीनुसार मीठ घालू। आता सुरुवातीला रोस्ट करून घेतलेले मुरमुरे घालू। तेलामध्ये चांगल्या प्रकारे मुरमुरे मिक्स करून घेऊ। तीन ते 4 मिनिटानंतर खमंग कुरकुरीत मुरमुरे तयार आहे।